काय चाललंय? चाललं ना खिचडी बनवायची बटाट्याची बी ते. उन्हाळ्याच काम चालू आहेत काय? हा नाही आज एकादश आहे ना. सोमा कुठे गेलाय? हाय की आतमध्ये बोलू का? हा बोल सोमा. काय नितीन काय म्हणतोस लय लांब आला. ते पाईपलाईन चालू आहे ना तुमच्या साडूची? हा माहिती चालू आहे की 5 इंची पाईपलाईन चालू आहे हिरे नाही आपलं ह्याच्याहून हा कॅनेरहून चालू आहे ती ती आमच्या मित्राचं जेसीबी आहे तिथं. हा ती सोबत मी आलतो इकडं डिझेलचा ड्रम द्यायला. झाली चालू 5 किलोमीटरच्या आसपास गेली बरं आतापर्यंत ती राहिली आता थोडी पण ती म्हणली थोडं पैसे घेऊन पडायला लागले म्हणून थांबले वाटतं त्यांचं काहीतरी झालं ना त्यांचं तेवढं. नाही पैशाच काय नाही जा म्हणले तसं काही. मला तर काल परवा दिवशी फोन आलता की म्हणलं आता आम्ही मोठे केंड आणून दिलेलं आहे मोठ्याला कितीतरी 2 आणून दिली ती बी. मला तर काल सांगितलं पैसे संपलेत म्हणून आणि पैसे होईन का नाही पैसे काय आता ती माहित नाही मला पण त्यांच्या तुमच्या मेवण्याने मदत केली वाटतंय ते त्याच्यामुळे जुळलं. दादानी पैसे दिले वय. हा त्याला काय झालं किती दिले? तरी 2.5 लाख रुपये दिले असतील. एवढं पैसे कुठून आले? आपल्याला पैसे द्यायला पैसे नव्हते दादाकडे. तुम्ही मागितलं रे तुम्हाला काय लागत होते? आमचं पण काम आहे ना विहिरीचं. आता नाही म्हणले आपण म्हणलो बोललो नाही त्याला बाबा कसं काय बोलायचं त्याला मग. मला नाही माहित तुमचं व्यवहाराचं. आता ते मित्राबरोबर आलेलो आहे म्हणून तर त्यांचं चालू आहे जेसीबीच व्यवहार त्यांचा. हा, तेवढा आता एवढंच माहित होतं आलो उभ्या म्हणलं हाय घेत नाही घरी बघावं. ए बघ ते ऐक चहा कर नितीनला हा करते. ये चहा कर. बरं आहे तुमचं? काय साडू पटायला पाहिजे राव कोणत्या गोष्टीचं तुम्हाला हा नाही ना काहीतरी पटायला तर पाहिजे ना बसायला बसता येईन बसायचं नाही काय पण काही गोष्टीचं लिमिट असतं का नाही मला सांगा बरं तुम्ही. आपण झालं काय तिथं सांगा की मला. हा मी येवण्याला पैसे मागितलं होतं मग तुम्ही तिथे जायची काय गरज होती का बरं? कुठं? हा सासरवाडीमध्ये. ताई असं कसं करू शकते बरं तू? तुला कळत नाही का? अगं पण काय केलंय आम्ही? अगं तू दादाकडे गेली तिथं पैसे मागितले त्याला दादाने तुला दिले ना. आता तुला दिले म्हणून आम्हाला नाही देता आले त्याला. आपण आता आमचं गरजेचं होतं एवढं लांबून पाईपलाईन आणायची होती. आमचं निम्म्यात पण- बंद पडलं कशी तुम्हाला तरी बरं वाटेल का? अहो आमचं पण गरजेचं होतं. आमच्या विहिरीचं काम काढायचं होतं आम्हाला. आता आमचं विहिरीचं काम नाही झालं शेतात पाणी कुठे सोडणार आता आम्ही? अहो, तुम्ही काढलं नाही अजून पण आमची मध्ये आधीच पाईपलाईन अडकली असती ना त्यामुळे आम्हाला मागावं लागलं पैसे. आपण तुमच्यामुळे आम्हाला नाही ना दिले त्यांनी पैसे आता. पण असं कसं करू शकतात ते? पण असं तरी होतं का आपण अगोदर गेलतो ना ह्यांच्या आधी बी. मग? हा? आपल्याला म्हणलं नाही आणि लगेच ह्यांना गेलं की लगेच देऊन टाकले त्यांना पण काढायला पाहिजे ना मग. नाही नाही तुम्ही मुद्दामूनच केलेलं आहे. आता असं जर तुम्हाला करायचं असेल ना तुमचा ना आमचा संबंध ठेवून काय फायदा अहो, आहे? संपला समजा. वहिनी असं तडकी फडकी निर्णय घेऊन होत नसतं. ते भांडून तंडून काय गोष्टी सोडू तू उठ चहा ठेव ह्यांना जरा. नको चहा चहा बी बी नाही काही. काय गरज झाली त्या चहाची. जातो आम्ही आहे ना आता हे सगळं दादालाच जाऊन विचारतो. म्हणजे तुम्हाला इतकं पैसे दिला राव त्यांनी आणि तुम्ही डायरेक्ट एक खड्या जाऊन आणलं डायरेक्ट तुम्ही आमचा विचार नाही केला आम्हाला पाय होतं ना जाऊ दे नका भांडत बसू चला. डायरेक्ट आपण आम्ही जातो डायरेक्ट मेवण्याकडे जातो डायरेक्ट आमच्या पैसे बोलून का उपयोग नाही. ह्यांचं कसं आडव्यावणीच भांडण आहे रे. आपली अडचण त्यांना सांगितली म्हणून त्यांनी आपल्याला मदत केली आणि ह्यांनी परत आपल्या आडव्यावणी भांडायचे. बरं चल जाऊ आपण बी बघू काय होतंय ते. बरं चला तुम्ही हो पुढं मी आलेच दरवाजा लावून. हा लाव. हा जा. आहे किती वेळ बसायचं बरं मी इथं? तुम्ही भाकर व्हायच्या आधी कालवण करीत जा ना म्हणजे एक भाकर खाता येईल मला. खरं झालं बाबड्या पण आता हिने उराकलंच नाही आजवर साहित्य नाही आलं तर बसल्या बसल्या थापी ती बाबा. मेवणे भाऊ आता पटलं का एवढं समजा मनात होतं केलंय असं? काय दाजी बसा की. अरे बसायचं सुरण नाही राव तुमच्या पैसे येऊन. हा तुम्ही तुझ्या भाऊ करतात आमच्या बरं माहिती ना. काय झालं दाजी झालंय या काय काय पण? तुम्हाला? अरे दादा तू ताईला पैसे दिलेस ताईच्या कामासाठी तिला पैसे दिले. आम्ही मागायला आलतो तेव्हा आम्हाला काय नाही दिले मग? लगेच त्यावेळेस पालता हात केला डायरेक्ट पालत्या गाड्या पाणी सोडलं डायरेक्ट आहे का नाही? अहो दाजी तुम्ही बसा बरं आधी बसा. काय डोक्यात घालून घेता तुम्ही राग? मग राग येणार नाही काय तुम्ही त्यांना जवळची करता आम्हाला परकी करता तो पटतं का तुम्हाला? म्हणजे तू असं समजतो का दादा? अरे परक्याचा आणि जवळचा काय संबंध नाहीये. त्यांचा आहे ना आम्हाला फोन आलता. अरे पिकं जळून चालली होती उभं ते. आम्हाला जेव्हा लागत होते तेव्हा आम्ही व्यवसायाला मागितलं ना पैसे त्यावेळेस तुम्ही नाही म्हणून सांगितलं. आम्ही कधीतरी एकदा चालतो ना मागायला औषध कोणवाला. अहो दाजी काय माहितीये का तुम्हाला व्यवसायाला आपल्या हातात वेळ असती. तुम्ही माझ्याकडनं नाही तर कुठनं दुसरीकडनं घेऊ शकता पण तुम्ही मला सांगा पिकं जळून चालल्यावर काय करायचं बरं? अहो मला तरी लय पैसे झालेत का? मान्य ठीक आहे माणूस तो आपल्या माणसाकडे कशासाठी येतो एवढं तर माहिती ना तुम्हाला.
अहो पण माझ्या घरी नव्हते, मीच अक्षरशः जोडीदारांकडनं उसनं घेतलं तर त्यांना दिले. हा मग आमच्या वेळेस नव्हते आणि त्यांच्या वेळेस उसने घेऊन दिले. एवढे ते जवळचे आहेत का तुला? हे बघताय, किती झालं तरी तुला खरं सांगू का, तुझ्या घरची परिस्थिती जरा बऱ्यापैकी आहे. तिला कोण आहे बरं आपला आधार सोडला तर? अरे पण आमच्याकडे नव्हते म्हणून तर मागायला आलतो ना तुझ्याकडं. आम्ही देणारच होतो, परत काय ठेवणार होतो काय? मग काय आम्हाला ह्याच्या आधी कधी गरज नव्हती पलटी, आम्ही पलटी त्या टायमिंगला तुमच्याकडे आलो ना. ताई तुम्ही तर एवढं काय बोलू राहिले, तुमच्याच बहिणीला दिलेत का लोकल पैसे दिले? हा अहो त्यांची तारामळे म्हणून तर दिले ना. आले बाई नाही नाही वास घेतच झाले डायरेक्ट, दुसरं काहीच पर्याय नाही तुमचा. खपणार नाही कोणती गोष्ट आमची. हा? अहो साडू भाऊ तुम्ही एवढं नाही 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 नाही. आम्ही तिथून इथं येतोय ना आणि का अर्धा तास झाला आणि इथं आलेलो तर तुम्ही 5 मिनिटात आमच्या मागे वास घेत आल्यावर आला लागे मांजरावणी. आता खपायचं काय आहे त्याच्यात? तुम्ही लय फडाफडा बोलायला लागले. आता त्यांना गरज होती म्हणून आम्ही पैसे दिले, तुम्हाला काय एवढी गरज नव्हती पैशांची? नाही नाही आमच्याकडे नाही का पैशाचं झाड लागले त्यामुळे आम्हाला गरजच लागत नाही तर. अहो पण मग तुम्ही दुसरीकडे बघायचे नाही ना. नाही, आपलं माणूस आहे म्हणून आम्ही इथं तुमच्या घरापर्यंत आलो. पण दादा माझा म्हणून मी त्याला मागायला आलते ना. अहो, हो वहिनी. पण त्यांचा पण भाव आहे ना, त्यांनी कधीच्या मध्ये मागितले. मग आम्ही पण कधीतरी मागितले. आम्ही काय रोज मागतो काय? जसं हा काय? ह्यांचं जसं म्हणणं आहे की आपण रोजच त्यांच्या दारात पैशासाठी येऊन बसलेलो असतो. होय दादा, असं म्हणणं आहे का तुझं? नाही नाही, तुमचं कसं झालंय माहिती का, तू सड्यावर वागणूक द्यायची चालली आम्हाला मी आत्ताच्या घडीला. नाही नाही, तुला जर असं वागायचं असेल ना तर आम्हाला आमचा हिस्सा पाहिजे, वाटण्यात झाला पाहिजे आता. अगो बाई अगं तसं नका करू, मी जिवंत आहे, तूच वाटण्या घालता का? मग आई बघ ना तो कसा वागतोय. अगं लय तो 10 रुपये मागितलं तर 5 देईन, आज नाही उद्या देईन, एवढी काली वर्दळ येऊ. हा मग त्याने तिला द्यायला त्याच्याकडे पैसे होते, आम्हाला द्यायला नव्हते का पैसे? पण अगं दम धरावा, थीर धरावा, जरा देईन जरा. आता काय देऊन फायदा आहे? आता गेली वेळ. गेली तर नेर राहा, पण वाटणी बिटणी मागायची नाही. मी आहे तोवर देत नसते कोणाला. बघ आता आई पण अशी बोलायला लागली. अगं पण तू मला सांग, काय कमी केलं तुला आतापर्यंत आम्ही? एवढं मोठ्या घरात दिलं तुला, एवढी चांगली लग्न लावून दिली, चांगली स्थळं बघून दिली, काय चुकलं का आमचं? आता थोडंफार परिस्थिती पुढे माणूस झुकतो, त्याला काय करणार? अरे मग परिस्थिती आमच्यावर पण होती ना, का त्यांच्यावरच होती फक्त? अगं मग मी नाही म्हणलोय का तुला, पण थोडा दम तरी काढ ना. तू कुठनं देणार मी पैसे? मग त्यांना कुठनं दिले पैसे? अगं त्यांना आता नडच तशी होती, काय करणार मी? मग आम्हाला पण होते ना दादा. अहो यांना कसं ती सवय लागलेली ना पैशा पाण्याची, मग आता थोडी झळ लागली ना तर लगेच भांडायला आल्यात. लगेच हुदाव की जोरावर कांदा भाकर उराव, अशी काम आहे कार्ट्यांची सुद्धा. यांना हिस्से पाते द्यायचे ना, आम्ही कुठं जायचं? वहिनी तुमच्याशी बोलत नाही या, तुम्ही मध्ये नका बोलू. मी कसं माझ्या मध्ये दादा नका संग बोलू? बोलतीये. बघितलं हिथं आली तरी आबरू काढायला लागलेत आपली समज. बघ तुझी आई सुद्धा कशी वागते आपल्यामुळं. नाही नाही, आता सगळं जाऊ दे, आपण कोर्टात जाऊ, पण आपल्याला आपला हिस्सा भेटलाच पाहिजे. आता हे काय असं हा. वागतं ते म्हणलं, हा, मग काय आपण कशाला शांत राहायचं? अहो दाजी एवढं काय झालं त्याला, आणि तुला कळत नाही का ग? अरे भावाची अडचण जरा तरी समजून घे. अरे मग आमच्या अडचणी तुम्हाला नाही समजून घेता येत का? तुला अडचणीचा प्रश्न नाहीये, तुला काय राग आलाय माहितीये का? मी हिला मदत केली ना म्हणून राग आलाय तुला. अरे मग आम्हाला पण मदतीची गरज होती ना. नाही चालतंय, आता तर करणारच नाही. तुला काय करायचंय ना ते करून घे. आम्ही पण कोर्टात जाऊ, चला हो. जा कुठल्या कोर्टात जायचं इतक्या लांब नका जाऊ, जरा थीर राहा. जाऊ दे आई, दरबारी तिचं वागणं तसं आहे. बसा दाजी. एवढ्या शिल्लक कारणावर लय मोठं पार कोर्टापर्यंत जाईल. अहो शुल्लक कारण काय आहे? शुल्लक कारण खरं सांगू का तुम्हाला काय? एका बहिणीला मदत केली म्हणून दुसरीला रागच नाही आला पाहिजे. अहो उलट तिला अभिमान पाहिजे. परिस्थिती नसताना मी पैसे गोळा करून दिलेत राव, आणि एवढं तिला काय राग यायचं कारण आहे? अहो तसं नाहीये, त्यांचं कसं आहे, त्यांचं त्यांना खपत नाही. कारण या गरीब राहिल्या, त्यांना वाटतं ही लगेच माझ्यासारखी होऊन जाईल ना, त्याच्यामुळे त्यांचा तसा जीव हे होतो. काय माहितीये का, पोटा पाण्याचा प्रश्न वेगळा आणि व्यवसायाचा प्रश्न वेगळा. त्यांचा व्यवसाय अजून चालू व्हायचा आहे, त्यांचं काही त्याच्यावर आलंय का? पण तुम्ही सांगा, उद्या पाईपलाईन नसती झाली तर काय करायचं बरं तुम्ही? एक तर दुसऱ्याच्या चाललेली परत अडवली तर काय करायचं सांगा. आणि मग म्हणून जीव तुटत होता माझा, मी दिले पैसे. बरं आपला व्यवहार काय झाला हे माहितीये का यांना? मग काही तर आता मी काय पैसे तुम्हाला काय देऊन टाकलेत का? तुम्ही काय म्हणले पीक निघलं की देऊन टाकतो तुमचं तुम्हाला? आमचं सुरळीत चालू झाले, आम्ही आणूनच देणार की दाजी. आम्ही अहो. तरी कुठं ठेवणार इथं. अहो पण त्यांना काय वाटलं, यांना दिले ना आम्हाला का द्याय ना, त्यांना ते माहिती नाही ना. अगं मग आधी पूर्ण माहिती करून घ्यायची, मग बोलायचं ना माणसानी. अहो. अर्धवट माहितीत बोलत असते तुम्ही. पण त्या ताईचं कसं झालेलं आहे, त्यांना भेटलंय मोठं घर, त्याच्यामुळे ते पैशाची हवा लागले ना त्यांना, ते आता दुसरं काही समजून घेण्याच्या परिस्थितीतच नाहीत त्या. बरं आहे, तूच मला सांग बरं, मी कधी कुठल्या बहिणीला असं वागणूक दिलीये का? दोघींना सारखंच धरतो की नाही मी? मस्त खरं आहे बाबा, देवा घ्यावं बी लागतं, चालतच असतं. पण आता काय करू, ती लईच आली उपाळी म्हणल्यावर काय करावा? येऊन दी आली तर एवढा काय कशा बरं खा जा. बरं आता भाकरी झाल्यात, दाजीन मी जेवाय बसतो. बर बर लाईनीचं काम झालं ना तुमचं व्यवस्थित? एकदम ओके झाले आता. पाणी बिनी? चपाती मी. पाणी आलं आता. चला ताई. बरं चालते, चला या आज जेवाय बसतो. घरात बसा.